जोरदार टाळ्या. आणि ही सणाची मिसा आधाराची मिसा. देवाला काहीच अशक्य नसते म्हणून डाऊनला गाडी थांबवून ठेवली आणि ज्या लोकांचे हालवाल झाले होते बसेवरून निघालेले त्यांना तीच गाडी मिळाली. जी गाडी त्यांची चुकलेली होती. त्या पाठीमागे परमेश्वर आणि माऊलीची इच्छा असेल तर आपण कुठे बंद जाऊ शकतो. तिथे जाण्यासाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लागलं, नगरसेवक, खासदार, आमदार, खासदार आणि आपल्या गावातले काही होतकर होते, त्या सगळ्यांचं सहकार्य लागलं. म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. हे आभार माऊलीच्या आशीर्वादाद्वारे, परमेश्वराच्या आशीर्वादाद्वारे त्यांना मावले. सकाळची गोष्ट, सकाळी मला पावणे 3ला फोन आला. सुवर्ण नावाची आपली भाविक आहे, हे आजारी आहे, त्याच्या प्लेटलेट्स कमी झालेले आहेत. काल संध्याकाळी खरं पास्कल आणि मी तिला आशीर्वाद दिला. सकाळी मी माझ्या मनसरला उठवलं, आम्ही कपडे करून तयार राहिलो. तेवढ्यात आम्ही डॉक्टर डिसोजाला फोन केला. डॉक्टर डिसोजा सुद्धा आपल्यामध्ये आहेत. त्यांचा सल्ला घेऊन तिथे गेलेल्या सिस्टर शायना आणि आपल्या चौकाच्या सिस्टर्स आहेत आणि सारिका आहेत आणि त्यांची कुटुंबीय आहे. तिच्या प्लेटलेट 34,000 होत्या, नंतर 24,000 झाल्या. कमी होत आहे, तिची विशेष आठवण करूया आणि तिला योग्य त्या प्लेटलेट्स मिळून तिची प्रकृती सुधारावी म्हणून डॉक्टर डिसोजा आणि ज्या नर्सेस आहेत, फादर पास्कल आणि फादर विल्सनचे सुद्धा आभार मानतो. आणि आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आज ज्यांची आपल्या समृद्ध भाविक आहेत त्यांची वर्षाची मिस आहे, त्यांच्या आठवड्यामधल्या जुरान सोज आणि जुरान नंतून सोज आपल्या कुटुंबातून मरण पावलेल्या प्रत्येक भाविकांचे आणि आपल्या संघटनेचे जे सभासद आहेत जे मरण पावलेले आहेत, ज्यांना इथे बोललेलं आहे, त्यांच्या आत्म्याला शांती. आम्ही धर्मगुरू आहोत, आमचे आई वडील भाऊ बहीण मरण पावलेले आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती. आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातून मरण पावलेल्या आपल्या भाविकांच्या आत्म्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. मुख्य वाढदिवस, ज्यांचे वाढदिवस आहे, आमच्यामध्ये फादर सेलिब्रेट लक्ष्मीच्या वडिलांच्या वाढदिवसासाठी प्रार्थना केली. फादर राकेश गावकरचे वडील सिल्वा गावकर ते 75वा वाढदिवस साजरा करत आहेत. जरी फादर रिचर्ड गुरगाव नसले तरी आमची आई शाहीर गुरगावचा सुद्धा 75वा वाढदिवस. आणि मग जे 75वा, 60वा, 50वा, 25वा आणि आज एकीचा पहिला वाढदिवस आहे, त्या सगळे वाढदिवस साजरा करणाऱ्यांच्या परिवर्तनासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या परतीचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून, आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून पुन्हा एकदा माऊलीच्या चरणाशी असेल. आपल्या सगळ्यांना आजारातून मुक्तता मिळावी म्हणून, आपल्या कौटुंबिक ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी, कुटुंबात सुख शांती प्रस्थापित होण्यासाठी, सगळ्या आजारातून मुक्त होण्यासाठी, भरपूर मासळी मिळण्यासाठी, आपल्या कामधंद्यामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, नोकरी धंद्यामध्ये आपली भरभराट होण्यासाठी, जे अपत्यहीन आहेत त्यांना चांगलं बाळाची देणगी मिळण्यासाठी, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्यासाठी, जे बेकार बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी, जे साथीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करताना मग व्रतस्थ भगिनी आहेत, विशिष्टरांसाठी, त्यांच्या पाहुण्यांसाठी, त्यांच्या कॉंग्रिगेशनसाठी, माझे प्रिस्ट बंधू आहेत, माझे ब्रदर प्रिस्ट, त्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी, ते जिथे जिथे प्रेषितीय कार्य करत आहेत त्यांच्या प्रेषितीय कार्यासाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण असल्या बलिदानामध्ये विशेष प्रार्थना करू. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाला सर्वांना हो. सणाचा दिवस प्रस्तावना प्रभूभोजनास जमलेल्या विलंकनी मातेच्या
चिंता, आजार, कर्ज, अपयश, नैराश्य आणि पापी जीवन ही सर्व ओझी कमी करण्यासाठी ते आपल्याला मदत करायला तयार आहे. त्यासाठी आपल्याला दररोज येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहून विसावा घ्यावा लागतो. त्याच्यासारखे नम्र जीवन जगावे लागेल. आपण सर्वांनी नम्रपणे येशूची लोकांची सेवा करावी म्हणून या पवित्र ख्रिस्ताबलिदानात भक्तिभावाने सहभागी होऊन कृपा मागूया. तिचं नाव असं होताना तिचा आधार मागताना तिच्या आहार मागताना 2-3 विसरतो. आमच्या देवभक्तच्या राखण करालेले आहेत. त्या देवभक्तच्या राखण करासाठी मालवणच्या राखण करालेले आहेत. त्या मालवणच्या राखण करासाठी गोव्यातून पण काही भाविक आलेले आहेत. ते सुद्धा आपल्या भक्तियोगात सहभागी होतात. त्यांच्या कामधंद्यावरती आणि त्यांच्या कुटुंबावरती आणि त्यांच्या आरोग्यासाठी विशेष आणि या भोजनात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. सर्व शक्तिमान तुझ्या लोकांना खंड शारीरिक मानसिक आरोग्याचा आनंद लाभून दे. कार्मेल माऊलीच्या गौरवैभवाचे सहाय्य आम्हाला मिळवू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळजीवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो.
तुझ्या मनाला शांती मिळेल, कारण माझे सोयीचे आणि माझे बोजे हलके आहे. प्रभुचे शुभवर्तमान. आपल्या जीवनात आपण काही योजना आखत असतो. छोट्या मोठ्या योजना आपण करतो आणि त्याप्रमाणे आपलं जीवन चाललेलं असते. त्याला घ्यायचं झालं तर 3-4 महिन्या अगोदर तुम्ही मनाची तयारी केली, तुम्ही योजना आखली, आपल्या वेळेला जायचं आहे, कसे जायचं, काय काय घ्यायचं, तिथे गेल्यावर काय काय घ्यायचं, हे सगळं व्यवस्थित प्लॅन केलं, योजना केली. घरादारामध्ये लग्न समारंभ असले, कोणते दुसरे समारंभ असले, सण असले, तर आपण तयारी करतो आणि प्लॅन करतो की त्याला कसं असं झालं पाहिजे. कधी कधी आपल्या मोठ्या योजना असतात, ज्याला आपण मास्टर प्लॅन म्हणतो. या छोट्या मोठ्या प्लॅन जे असतात ते आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो आणि पटकनशी निवारून येतो. म्हणजे मास्टर प्लॅन असतात, त्याला व्यवस्थित बसून प्लॅन करावा लागतो आणि मग तो प्लॅन केला की त्याप्रमाणेच अगदी चालले जाते. एक उदाहरण, जर आपली चांगली बोट बांधायची असेल, ते बोट काय 5-10 लाखामध्ये होत नाही, 80-90च्या घरामध्ये लाखाच्या किंवा कोटीमध्ये देखील जाते. लाकडाची बनवायची की फायबरची बनवायची, त्याला पठाण कोणता घालायचा, कोणाकडे द्यायची, आणि ते सगळं बसून पैशापेक्षा सर्व जमा खर्च कार्यबद्ध केल्यानंतर त्याचप्रमाणे चालतं. त्याच्यामध्ये बदल कळत नाही. आपलं घर बांधायचं असेल तर आपण आर्किटेक्टला बोलावतो, इंजिनियरला बोलावतो, कॉन्ट्रॅक्टरला बोलावतो आणि त्याप्रमाणे प्लॅन करतो आणि त्याच प्लॅनप्रमाणे आपलं सर्व काही चाललेलं असेल. त्याच्यामध्ये जास्त बदल आपण करत नाही आणि याला आपण मास्टर प्लॅन म्हणतो. देवाची देखील अशी तो मास्टर प्लॅन आहे. देवाला देखील अशा योजना आपल्या द्या आणि आपल्याला मास्टर प्लॅन म्हणतो. आणि या 2 मास्टर प्लॅनपैकी पहिला प्लॅन म्हणजे उत्पत्तीचा. बायबलचं ते पहिलं पुस्तक उत्पत्ती, पहिलं पान आपल्याला सांगत आहे. देवाने सर्व विश्व निर्माण केले, विश्वामध्ये सर्व चराचर प्राणी निर्माण केले आणि सर्व काही निर्माण केल्यानंतर आपल्या प्रतिमेप्रमाणे आणि आपल्या रूपाप्रमाणे त्याने मनुष्य निर्माण केले. तुम्हाला कधी कोणी विचारलं देव कुठे आहे, देव समोरच्या व्यक्तीमध्ये बघायचं. समोरची व्यक्ती, माझ्या समोरची व्यक्ती, त्याच्यामध्ये देव आहे. ही देवाची प्रतिमा आणि देवाचं रूप आहे. दुसरीकडे बघायची गरज नाही. आपल्या आईकडे सुद्धा वेगळा विषय आहे, पण देव देते. त्या देवाने आपल्या त्याच्या रूपाप्रमाणे आणि प्रतिमेप्रमाणे बनवलं आणि त्याला आशीर्वाद दिला जायला त्याला एक आज्ञा केली की तुम्ही यामधल्या झाडाचं फळ खाऊ नका. फ्रीडम दिलं, स्वतंत्र दिलं, पण देवाने थोडंसं आपल्यासाठी राखून ठेवलं की माझी इच्छा किती पाळतात, माझी आज्ञा किती पाळतात हे बघण्यासाठी त्याचं की मधल्या झाडाचं फळ खाऊ नका. आणि मग आपण ज्या पहिल्या भाषणात ऐकलं त्या एवीला आणि आदामाला त्या सर्वांनी फुलं घातली आणि पहिलं पाप या जगात देवा विरुद्ध गेलं, देवाची आज्ञा म्हणली आणि हे पहिलं पाप. सदाही माझ्या प्रिय बंधूंनो, अनेक वेळा चोरी करतो, लबाडी करतो, खोटं बोलतो, ही छोटे मोठे पाप आपण करत असतो. पण कधी कधी आपण देवाच्या विरोधात जातो, देवळमातेच्या विरोधात जातो आणि तिथे हे पाप मोठं घडत असते. त्या शरीराचं बैठक असतं आणि जेव्हा हे पाप घडलं तेव्हा संदर्भात आपण सांगतो या पापाचं वेतन या जगामध्ये आलं आणि ते वेतन म्हणजे मरण. जेव्हा देवाच्या होतो तेव्हा जीवन होतं, ज्या देवाच्या सन्निधानात निघून गेलो तेव्हा आपल्याला मरण. जेव्हा देवा
जेव्हा पापात पडतो देवा विरोधात जातो, देवाच्या बाजूने जातो, देवाच्यासाठी जर तू निघून जातो किंवा पाराधीस मागेतून नव्हे तर देवाच्या पासून जो जातो तर त्याने आपल्याला मरण येईल. देव माझ्या मित्रांनो हा कठोर बाप, दयाळू बाप, क्षमाशील बाप या देवाने आपल्यापेक्षा प्रतिमेप्रमाणे आणि रूपाप्रमाणे बनवलेलं होतं आणि आपल्या बाप्तिस्माद्वारे आपण म्हणतो की आपण देवाची मुले झालेली, देवाची कन्या आणि पुत्र झालेला आहोत. या मुलाबाळावरती त्या देवाची इतकी प्रीती होती की त्याने दुसरी योजना केली, त्याला दुसरा मास्टर केला आणि दुसरा मास्टर आपला तारणाचा उत्पत्तीचा पहिला प्लॅन, दुसरा प्लॅन तारणाचा. जी पहिली योजना त्याला साकार करण्यासाठी कोणाची गरज लागली नाही. बायबल आपल्या सांगते त्याने शब्द बोलला, जो शब्द देवाचा होता आणि देव शब्द होता, त्या शब्दाद्वारे त्याने सर्व काही निर्माण केलं आणि त्याला कोणाची गरज होती त्या शून्यातून सर्व काही निर्माण केलं. पण जेव्हा दुसरी योजना त्याला साकार करायची होती तेव्हा त्याला कोणाची तरी गरज होती आणि दुसरी योजना ही तारणाची योजना साकार करण्यासाठी त्यांनी तुमच्या माझ्यासारखी एक मालिका माझ्या प्रेरणेने तिची निवड केली, जी ज्याची स्थिती होती त्याच स्थितीद्वारे तो या जगामध्ये येण्याचं त्याने ठरवलं. जे घर त्याने निर्माण होतं त्याच घरामध्ये आज तो वास घेणार होता आणि या घरामध्ये वास करण्यासाठी त्याने मरियम मातेची निवड केली आणि जिला अनेक पिढ्या वर्ष धन्य म्हणतात आणि शिवाच्या शब्दामध्ये त्या मरियम मातेचा माझ्या विनोद त्या देवाने निवड केला तर त्या मरियम मातेद्वारे तारण या जगामध्ये आलं. जे तारण येशू ख्रिस्त आपल्या त्याच्या पुस्तकावरील मागणांनी आणि पूर्णत्वाला देणार होता, तो पुत्र या जगामध्ये आणण्यासाठी एका मातीची गरज नसली आणि ती माता माझ्या प्रेमदेव मरियम माता. या मरियम मातेचा कार्मेल माऊलीचा आज आपण सण साजरा केला. वर्षभरामध्ये आपण अनेक सण साजरा करतो. पहिलंच जानेवारी देवाची माता हा मरियम माता हिचा आपण सण साजरा करतो. ख्रिस्त सभेची माता हिचा सण साजरा करतो. वर्षभरामध्ये सुपर माऊली, फातिमा माऊली, वेलंकणी माऊली वगैरे वगैरे सण आपण साजरे करत असतो आणि आजच्या दिवशी जेव्हा कार्मेल माऊलीचा सण साजरा करतो, हा सण म्हणजे म्हणून आपला संस्कृती फार मोठा आणि महत्वाचा आहे आणि विशेष करून जे तीर्थयात्रेकरी आपल्या इथे मोठ्या संख्येने ते जमलेलं आपल्यासाठी या मानाचा, सन्मानाचा आणि फार मोठा आनंदाचा सोहळा आहे. का ही कार्मेल माऊली जी आहे आपण सांगितलं ही जी बेंतीन आपल्याला दिलेलं आहे, या बेंतीनाद्वारे ती आपले सदैव रक्षण करते, आपल्या बरोबर असते, आपल्या दुःखात आणि संकटात असते. याची प्रचिती येण्यासाठी हा सण साजरा केला जात आहे. याचं जे मूळ आहे हे मूळ या नवीन करारामध्ये नव्हे तर तिच्या जन्माच्या अगोदर जुन्या करारापासून आपल्याला दिसून येते. जे ते हे भविष्यवादी याला पर्वतावरती नेण्यात आलेलं होतं. त्या पर्वतावरती त्याने प्रार्थना केली आणि त्याप्रमाणे 3.5 वर्ष पाऊस पडलेला नव्हता. जो 3.5 वर्ष त्याने दुष्काळ पडलेला होता आणि पुन्हा एलियाने त्याच पर्वती प्रार्थना केल्यानंतर त्या 3.5 वर्षात पुन्हा तिथे पाऊस पडला. ही प्रचंड वर्ष झाली माझ्या प्रेतविनीनो, जे ते दुष्काळ पडलेलं होतं, जे ते काय सुकलेलं होतं, जे ते जीव नव्हता ते पुनर्जीवन आपल्याला दिसून येते. त्या माऊंट कार्मेलवरती त्यांनी प्रार्थना केली होती. देव अनेक वेळा माझ्या म्हणून आपल्या जुन्या काळामध्ये आणि नवीन काळामध्ये पर्वतावरती आपल्याला दिसून येते. का पर्वत हे जे स्थान आहे या जगापासून किंवा या धरतीपासून थोडं उंचावलेलं स्थान आहे आणि जेव्हा जेव्हा माझ्या म्हणून या आपल्या लेवलला आपण दुःखाच्या दारीमध्ये किंवा संकटाच्या दरीमध्ये पडलेलो असतो, त्या दरीतून वर काढून आपल्याला वरती नेण्यासाठी गरज असते. जसं एलिया भविष्यवाद्यांनी प्रार्थना केली आणि आपले पोप लिओ, सर्व बिशप, आपले पोप लिओ, सर्व बिशप, धर्मगुरू व धर्मभगिनी यांना उदंड आयुष्य मिळावे व त्यांच्या हातून ख्रिस्ताच्या सुवार्तेचा सर्वत्र प्रसार व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आजच्या सणाच्या दिवशी पवित्र मरियेकडे आपण
ज्या इच्छा आकांक्षा व्यक्त केल्या आहेत त्या सर्व तिच्या मध्यस्थीने पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. जगातील स्वैराचार, दुष्टाचार व व्यभिचार कायमचा नष्ट होऊन सर्वांनी मिळून मिसळून राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. शेतकरी, मच्छीमार, लहान मोठा व्यवसाय करणारे, नोकरी करणारे, सेवा कार्य करणारे अशा सर्वांना पवित्र मरियेचा भरघोस आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या सर्वांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा, या तीर्थ मंदिराचे सर्व उपक्रम व्यवस्थित पूर्ण व्हावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करत असताना आज फादर हिलारी फर्नांडिस यांची 6 महिन्यांचा स्वास्थ्य दिन आहे. आपल्यामध्ये एक आहे आता तिची पण साक्ष 1 लाखाची आहे. समाजाने उपेक्षित आणि विचार केल्यानंतर विश्वासाने ती कांगण्या माऊलीच्या चरणाशी येऊन तिचा विश्वास दृढ करून तिच्याद्वारे ते इतरांना विश्वास दृढ करण्यासाठी तिला प्रेरणादायी करत आहे. दुःख, वेदना, कष्ट, यातना याने मानवाला कधीच सोडलं नाही. सुख पाहता जबाब आणि दुःख पर्वत आहे, परंतु तो पेरण्यासाठी परमेश्वर सांगत आहे कष्ट आणि भाराक्रांत जन हो ग्रस्त करेल. ख्रिस्ताकडून आणि त्याने जो खाद्यावरती क्रूस घेतलेला आहे त्या ख्रिस्ताकडून आपल्याला प्रेरणा आणि शक्ती मिळावी आणि दैनंदिन जीवनात आपल्याला प्रार्थनेद्वारे प्रोत्साहन मिळावं. कार्मेल माऊलीच्या चरणाशी आपण सादर केलेल्या आपल्या सगळ्या प्रार्थना आणि या प्रार्थनेचं प्रतिफळ आपल्याला लाभो आणि आपल्याला स्वप्नपूर्तीचे दिवस पाहण्याचे सदभाग्य लाभो. ही प्रार्थना प्रभू तुझ्या नावाने आम्ही करतो. द्राक्षरसाचा अंशाचं रूपांतर येशूच्या रक्ताच्या अंशात होते. म्हणून विशेष करून आपण सुवर्णासाठी प्रार्थना करूया. तिचे ब्लड प्लेट्स हे कमी झालेले आहेत, 24,000 आलेले आहेत, आणखी हळूहळू कमी होत आहे. इथून येशूचा रक्त आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेने तिच्या शरीरात पोहोचावं म्हणून आपण कळकळीची प्रार्थना करूया. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू गम आहेस. ही दाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त भावित म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला समोर गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली,
ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी.
तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण करण्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरू. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर आहे. यंदाचं वर्ष आमच्यासाठी सद्भाग्याचं आहे, कारण ह्या वर्षी आमच्या असस्कर संत फ्रान्सिसचा क्रांतिदिवस म्हणजे ह्या जगातून तो निघून गेलेला आहे. त्याला आम्ही 800 वर्ष साजरे करतो 1 जानेवारी. आणि म्हणून मी तुम्हाला फ्रान्सिस्कन ब्लेसिंग देऊ इच्छितो. जे आपण गणना ह्या पुस्तकात वाचतो, नवीन वर्षाचं पहिलं वाचन. देव त्याचं मुख तुमच्या मुखावरती, देवाचा प्रकाश तुमच्यावरती, देव तुमच्यावरती प्रज्वलित हो, तुम्ही त्याच्या मुखासारखे दैदिप्य मागा, तुमच्या जीवनात सुख शांती मिळवा. सगळ्यांना हात जोडा, मान खाली वागवा. May the Lord bless you and keep you. May He shed His light over you and be gracious to you and give you His peace. Give you His joy. Give you His love. आणि सर्व सामर्थ्याचा प्रभू परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रीतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. बसून घ्या. जाण्या येण्यासाठी 2 महिने